तर आज घटस्थापनेची तिसरी माळ आहे आणि सकाळचे 11:05 झालेले आहे. माझं सगळं आवरलेलं आहे. आत्ता मला निघायचं आहे, पिशवी घेऊन निघायचं आहे मला आणि सगळं काही आवरलं आहे. आणि इथं मी ना आणि हे मी बटाटे चिरून ठेवले तिथं शेंगदाण्याचं तेल वापरणार आहे. आणि आज आहे ना घटाची तिसरी माळ आहे, त्याच्यामुळं खिचडी काय कोणाला एवढी आवडत नाही आमच्या तिथं, त्याच्यामुळे मी आज बटाटाच बनवणार आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी पहिले ब्लाऊज काढले आणि पुन्हा ते एकदम असे खराब झाले होते, जरा गोळा झाले होते, त्यामुळं व्यवस्थित काढून पुन्हा लावले मी. आणि कॉर्नरला जे वन पीस होते ना ते जरा वॉश करून आणून पुन्हा एकदा तिथं लावावं का
फॉलला 5 साड्या काढून ठेवल्या. ते 5 साड्या आहेत ह्या. आणि इथं काही आहे ना कट केलेले ब्लाऊज आहे. कालचे मी तुम्हाला दाखवले होते. 6-7 ब्लाऊज आहेत ते. आणि मला हे जे ब्लाऊज आहे हे 1 2 3 4 5 ब्लाऊज हे कट करायचे. याचे मी काही याचे अस्तर काढून ठेवले. आणि याच्यामध्ये पण ब्लाऊज आहे, तर हे पण मला कट करायचे इथं. आणि आता नेमकी इथे आता इथे नेमकी लाईट गेली, त्यामुळे मग मला आता लाईटचं पाहण्यापेक्षा आहे ना असं वाटतं ब्लाऊज कटच करून घ्यावे. कारण आज सॅटर्डे आज काही लवकर लाईट येणार नाही, त्यामुळे मला वाटतं ब्लाऊज कट करून घ्यावे. तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं, माझ्याकडे एक कस्टमर आलं होतं. मी त्यांचे 3 ब्लाऊज शिवायला घेतले आणि माप पण घेतला अंगावर. थोडेसे ब्लाऊज डिझाईन्स दाखवायचे होते, त्यामुळे मी म्हणजे ब्लाऊज म्हणजे माप वगैरे घेताना नाही दाखवलं, कारण मला त्यांना मोबाईलमध्ये डिझाईन दाखवायची होती. त्यानंतर मी इथं परत कस्टमर केल्यानंतर ब्लाऊज एक कटिंगला घेतला होता राहिलेला. आणि ते कस्टमरला साडी पण घेतली त्यांनी एक माझ्याकडून, कारण मी मागे एकदा साड्या आणल्या होत्या ना, तर त्या साड्यांमधली साडी त्यांना चॉईस केली त्यांनी आणि घेऊन टाकली ती साडी. त्याच्यावरचे पण ब्लाऊज होते शिवायला मग. आणि इथे मी आता ब्लाऊज वगैरे कटिंग करायला सुरुवात केली होती. तर आहे ना आज लाईट नसल्यामुळे ना मी हे 5 ब्लाऊज कट करून ठेवले आणि व्हिडिओ एडिटिंगचं वगैरे काम केलं मी बऱ्यापैकी. शनिवार असल्यामुळे ना काही करता येत नाही, त्याच्यामुळे ना मी आज ब्लाऊजच कट केले बऱ्यापैकी. आधी पण मी काल 5 ब्लाऊज कट करून ठेवले होते, त्यामुळे आता मी पुन्हा 5 ब्लाऊज कट करून ठेवले. तर आता 6:30 वाजले. आता मी निघते घरी, कारण मग मला घरी जाऊन पुन्हा आज भटमाळीचा नवरात्रीचा 3रा दिवस आहे आणि मला घरी जाऊन दिवा पण लावायचा आहे. त्याच्यामुळं श्रीमद भागवत कथा चालू आहे इथे जवळ ना, तर तिथे थोडा वेळ जाणार आहे 1-1.5 तास तरी. श्री स्वामी समर्थ, शुभरात्री. तर हा जो 1 पीस आहे ना, हा 1 पीस मी ना घरी नेणार आहे. त्याला वॉश करून म्हटलं, जराशी अशी ना धूळ बसल्यासारखी झाली. हा 1 पीस मी ना शॉपमध्ये ठेवते, कारण मग कस्टमरला पण म्हणजे लक्षात येतं की हे 1 पीस वगैरे पण शिवतात. त्याच्यामुळे ना हा 1 पीस मी आहे ना वॉश करून आणून पुन्हा शॉपमध्ये लावणार आहे. आणि हा पण 1 पीस मी ना वॉश करून पुन्हा शॉपमध्ये आणणार आहे, लावणार आहे.